श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 143. श्री स्वामी समर्थाबरोबर अक्कलकोटचे महात्मी दिवसेदिवस सर्वातोमुखी होऊ लागले होते. दुःखी पीडित, गांजलेले, मनशांतीच्या शोधात असलेले असे कितीतरी लोक अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी आणि स्वामींच्या कृपेला पात्र होण्यासाठी धाव घेऊ लागले होते. साऱ्यांना स्वामींचे वेगळेपण उठून दिसत होते. स्वामींच्या लीला सर्वांनाच बुचकळ्यात पाडित होत्या. स्वामींच्या वागण्या आणि बोलण्याचा अर्थ कोणालाही तात्काळ लागत नव्हता. कुठली तरी घटना घडत होती आणि त्या घटनेच्या अनुषंगाने प्रत्येकाला स्वामींचे वागणे बोलणे आठवत होते आणि मग त्यामागचे अनिवार्य लक्षात येत होते. काही बाबतीत स्वामी मेनावणी मऊ होत होते, तर काही बाबतीत ते कठोर होत होते. आळशी माणसांच्या सर्वाक्षमस पायउतारा करण्यास स्वामी मागे पुढे पाहत नव्हते. काय रे, ऐकता गिळायला पाहतोस काय? बाप जागीरदार आहे का तुझा? स्वामींच्या अशा बोलण्याने तो आळशी माणूस वरमत होता. पांगळा झालायस? हात नाहीत का तुला? अंगात शक्ती नाही? स्वामी संतापून चाबकाचे फटकारे मारावे अशा आळशी माणसावर शब्दांचे कोरडे ओढत होते. मेहनत मजुरी करून खाता येत नाही तुला? भिका मागण्याचे डोहाळ लागलेत का? लक्षात ठेवा, आळस जेव्हा धरतो तेव्हा माणसाचा अंधपात होतो. काम करा, पोटापाण्यासाठी कमवून खा. करमणुकीसाठी पत्ते खेळण्यात सुद्धा स्वामींना राग येत होता. मग ते उपासाने म्हणत का? नमस्कार हो नमस्कार. त्यांच्या नमस्कारामागील अर्थ मांडबे आणि सोनारी पत्ते खेळणाऱ्यांना सांगत होते. म्हणजे सेवेकरांनी तुम्ही चुकीची गोष्ट करताय. ओशाळलेल्या सेवेकरांच्या हातातले पत्ते स्वामी खेचून फेकून देत होते आणि सात्विक संतापाने म्हणत होते, आयुष्य वाया गेले रे. करमणुकीसाठी हातात कधी पत्ते धरू नये, जुगार कधी खेळू नये. स्वामी समर्थ भविष्यात सुद्धा डोकावून शकतात याचा साक्षात्कार किती जणांना तरी झाला होता. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी सुद्धा याचा अनुभव घेतला होता. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.